आज फेसबुक लाईव्ह करण्याचं कारण कालचा जो भारत बंद विरोधी पक्षांनी पुकारलेला होता त्यात माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार माझे सर्व सहकारी, माझ्या सकट सर्व महाराष्ट्र सैनिक या बंदमध्ये सहभागी झाले होते आणि हा बंद पूर्णपणे ताकद लावून हा सर्व विरोधी पक्षांनी केला। त्याबद्दल सर्व राजकीय कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन। मुळात भारत हा एक लोकशाहीवादी देश आहे। म्हणजे असं म्हटलं जातं की भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे। असं का बरं म्हटलं जात असेल की भारत ही सगळ्यात जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे? कारण आपली जी लोकसंख्या आहे ही लोकसंख्या आणि त्याच्यात लोकशाही असलेला हा भारत एकमेव देश आहे। त्यामुळे भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे। बंधू भगिनींनो, आज हीच लोकशाही धोक्यात आणण्याचं काम या भाजप सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे। ते कशा पद्धतीने केलं जात आहे हे आपल्या पुढे मांडावं म्हणून हा फेसबुक लाईव्ह मी करतोय। आपल्याला माहित असेल की भारतात मध्ये आंदोलन करण्याची परंपरा ही मला असं वाटतं ब्रिटिश पूर्व कालापासून चालत आलेली आहे। म्हणजे जे सत्ताधारी असतील, जे सरकारमध्ये बसलेले असतील, ते अनेक निर्णय घेत असतात। सगळेच निर्णय योग्य असतात अशातला काही भाग नाही, त्याच्यात अयोग्यही निर्णय असतात। या लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोघांची जबाबदारी ही घटनेने त्यांना दिलेली आहे। विरोधी पक्षांमध्ये पण दोन प्रकार येतात। एक जे विधिमंडळात काम करणारे आपले आमदार म्हणून आपण निवडून गेलेले असतात, त्यातले काही विरोधी पक्षात बसलेले असतात। त्यांचंही म्हणणं असतं की विरोधी पक्षाचे जे जनतेच्या अहिताचे जे निर्णय असतील, जे जनतेचं अहित होत असेल त्याच्याबद्दल त्यांनी विधानसभेत आवाज मांडावा। असेही काही पक्ष आहेत ज्यांचे विधानसभेत कदाचित प्रतिनिधी नसतील तर त्यांना रस्त्यावर उतरून शांततामय मार्गाने लोकशाहीने दिलेल्या सर्व आयुधांसकट विरोध करण्याचा अधिकार नाहीये का? मग हा लोकशाहीचा अधिकार आमच्या कार्यकर्त्यांकडनं का हिरावला जातोय? आता उदाहरणच सांगायचं झालं तर आपण कालच्या बंदचं उदाहरण घेऊया। कालचा बंद अतिशय शांततेत पद्धतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या लोकांनी पाळला गेला। आंदोलनामध्ये वैविध्यता असेल, निषेधाचे मार्ग वेगवेगळे असतील, पण ते शांततापूर्ण होते। मग त्यामध्ये सरकारची प्रेतयात्रा असेल किंवा मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणं असेल किंवा गाढव आणून त्याचा निषेध करणं असेल किंवा घोडागाडी रस्त्यावर आणून त्याचा निषेध करणं असेल, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केल्या। रास्ता रोको असेल, ही लोकशाहीने विरोधी पक्षाला दिलेली आयुध आहे। मग ही आयुध आम्ही वापरायची नाहीत का? सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे, काल आमचे 3 महाराष्ट्र सैनिक आणि मला त्यांचा अभिमान आहे, योगेश, गणेश आणि भावेश, हे 3 महाराष्ट्र सैनिक काल सिद्धिविनायकच्या समोर जेव्हा माननीय मुख्यमंत्री हे पोस्टल स्टॅम्पचं उद्घाटन करायला आले होते, जेव्हा ते तिकडनं बाहेर आले, पोलिसांचा खूप ताफा होता। एसआरपीच्या 3 गाड्या होत्या, पोलिसांच्या 2 गाड्या होत्या, सिनियर इन्स्पेक्टर स्वतः होते, एसीपी साहेब होते, डीसीपी साहेब होते, ऍडिशनल सीपी साहेब होते। एवढे सगळे असताना, एवढे सगळे पोलीस असताना त्यांनी काय केलं? काळे झेंडे दाखवले। काळे झेंडे दाखवणं हा लोकशाहीत गुन्हा आहे का? मग जनतेने आपला संताप हा कुठल्या पद्धतीने व्यक्त करायचा हे तरी सरकारने एकदा आम्हाला सांगावं। काळे झेंडे ब्रिटिश राज्य होतं त्याच्या आधीपासून ही लोकशाहीची परंपरा या भारत देशाला मिळालेली आहे। ज्यावेळेला ब्रिटिशांचं सरकार होतं, एखादी अन्याय गोष्ट होत होती त्यावेळेला सुद्धा काळे झेंडे दाखवले जात होते। ब्रिटिश राज्य संपलं, जेव्हा भारत एक लोकशाही देश म्हणून जन्माला आला, त्यानंतर माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, त्याच्यामध्ये कायदे लिहिले,
कुठल्या गोष्टीला कुठला कायदा लावावा, कुठल्या गोष्टीला कुठलं कलम लावावं हे त्यामध्ये विस्तृतपणे म्हटलेलं आहे. हे असं असून सुद्धा आज जे गुन्हे घडलेच नाही त्याच्याबद्दल कलम लावायची आणि ही जी लोक आहेत आणि हे जे कार्यकर्ते आहेत यांना कसं जास्तीत जास्त दिवस यांना जेलमध्ये डांबून ठेवता येईल, जेणेकरून यांनी सरकारच्या विरोधात कुठल्याही सरकारच्या चुकीच्या गोष्टीच्या विरोधात आवाजच उठवला नाही पाहिजे अशा पद्धतीचं यांचं खच्चीकरण करायचं, ही मानसिकता ही सरकारची आहे. म्हणजे राजकीय अस्त्र विरोधाची जी आहेत ती राजकीय अस्त्रच बोथट करायची असा कुटील डाव या भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे. मला एक सांगा, जेव्हा स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा इमर्जन्सी लावली होती, जेव्हा आणीबाणीची घोषणा केली होती, त्यावेळेला त्याला काळे झेंडे दाखवले नव्हते का? अगदी त्याच्या आधीचा इतिहास बघू. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जेव्हा 1960च्या दरम्यान जेव्हा ते महाराष्ट्रात आले होते, 1956 असेल 1960 असेल त्या दरम्यान जेव्हा महाराष्ट्रात आले होते, हा इतिहास मी वाचलेला आहे. त्यावेळेला महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांना काळे झेंडे दाखवलेले, पण त्यातला कोणाला इतके दिवस जेलमध्ये ठेवण्याचं काम त्या सरकारने त्यावेळेला केलेलं नाही, कारण ते सरकार संवेदनशील होतं. मला असं वाटतं या सरकारची संवेदनशीलता हरवलेली आहे. वेगळ्या विदर्भासाठी आमच्या मुख्यमंत्र्यांनी, म्हणजे जे आताचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जेव्हा आंदोलनं केली होती तेव्हाही त्यांनी काळे झेंडे दाखवले होते. मग त्यांना काय 8 आणि 10 दिवस जेलमध्ये डांबून ठेवलं होतं का? संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला अनेक वेळेला मोरारजी देसाई असतील, जवाहरलाल नेहरू असतील किंवा त्यावेळेचे जे नेते होते, जे सरकारमध्ये बसलेले लोक होते, त्यांना सुद्धा काळे झेंडे दाखवण्याचं काम हे त्यावेळेच्या आंदोलकांनी केलंय. म्हणून त्यांना 10, 15, 20 दिवस त्यांना काळे झेंडे दाखवले का? मला असं वाटतं ज्या पद्धतीने हे सरकार चाललेलं आहे ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. ज्या राजकीय कार्यकर्ते जे आंदोलन करतात, मग ते कुठल्याही पक्षाचे असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जसं मी म्हणत नाही, कुठल्याही पक्षाचे असतील, त्यांची काही वैयक्तिक स्वार्थ नसतो, त्यांचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसतो. ते स्वतःच्या किंवा कुठल्या स्वतःच्या स्वार्थासाठी ही गोष्ट करत नसतात, ते लोकांसाठी असतात. आता पेट्रोल दरवाढ, डिझेल दरवाढ हे लोकांचे मुद्दे नाही आहेत का? मग ह्या मुद्द्यांवर आंदोलन त्यांनी करायची नाही का? आज त्यांच्याही घरी गणपती येतो. राजकीय कार्यकर्ते ही माणसं आहेत, त्यांनाही मन आहे, त्यांचंही मन आहे, तेही मध्यम वर्गातनं तुमच्यासारखी झालेली लोक आहेत. मला एक सांगा, जर ही सगळी मध्यम वर्गातनं आलेली मुलं आहेत, त्यांना मन नाही आहेत का? त्यांचे आई वडील नाही आहेत का? त्यांची बायका मुलं नाही आहेत का? त्यांना वाटत नाही का सणासुदीला आपल्या नवऱ्यांनी, आपल्या मुलांनी, आपल्या वडिलांनी घरी राहावं म्हणून? मग आज जाणीवपूर्वक फक्त मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले, जो लोकशाहीमध्ये कुठेही हिंसा घडली नाही तरी त्यांना 8, 10 दिवस तुरुंगात डांबायचा हा सरकारचा डाव आहे. आणि याचाच मला असं वाटतं निषेध आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. आज मला मनापासून वाटतं या येत्या गुरुवारी गणपती उत्सव आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या घरी सुद्धा गणपती येणार आहे. उद्या मुख्यमंत्र्यांच्या घरी गणपती आला आणि ते घरी नसले तर त्यांना, त्यांच्या घरच्यांना कसं वाटेल? आज तीच भावना योगेश, गणेश आणि भावेशच्या घरच्यांना वाटणार नाही का? काय असा गुन्हा केला त्यांनी? म्हणजे एवढी सरकारने संवेदनशीलता हरवलेली आहे का राजकीय कार्यकर्त्यांच्या बाबतीत? मला असं वाटतं ही गोष्ट खरोखर विचार करण्यासारखी आहे. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की उद्या योगेश, भावेश आणि गणेश यांना कोर्टामध्ये आणणार आहे, तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी, समर्थन देण्यासाठी मी स्वतः कोर्टात जाणार आहे. आणि आपण सर्वांनी योगेश, गणेश आणि भावेश या सगळ्यांनी निश्चितपणे कोर्टात यावं आणि त्यांना समर्थन द्यावं अशी मी आपल्याला विनंती करेन. आमचे संजय तुर्डे नगरसेवक आज गेले 25 दिवस, काल माननीय राजसाहेबांनी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांचा उल्लेख केला. आज 25 दिवस बरं काय काम करत होते संजय तुर्डे? त्यांच्या इथली शौचालय 6 महिने झाले बांधून होत नव्हती. कंत्राटदाराला दम दिला, कंत्राटदार ऐकतो एक कानफाडात मारली, त्याची सजा तुम्ही 25 दिवस आतमध्ये ठेवणार? मग ही कुठली लोकशाही आहे?
की त्यांना जामीनच होऊ द्यायचा नाही. बरं, त्यांना कदम कुठलं लावलंय संजय तुरडेंना किडनॅपिंगचं, त्यांचा जामीन का होत नाही हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे. जी घटना घडलीच नाही, त्या कंत्राटदाराला कुठल्याही पद्धतीने किडनॅप केलं नव्हतं, तो स्वतःहून बाईकवरनं तिकडे आला होता. असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक पोलीस अशा पद्धतीची कलमं लावत आहेत की ज्या कलमांमुळे यांना महिने जामीन होणार नाही, हे घरी राहणार नाहीत. यांची जी काम करायची इच्छा आहे, यांची काम करायची जी जिद्द आहे, यांची काम करायची जी ऊर्जा आहे, तीच कापून काढण्याचा डाव हा सरकारचा आहे. किंबहुना कदाचित असंही असेल, हा एक नगरसेवक आहे जो राजसाहेबांशी एकनिष्ठ राहिला, त्याची एकनिष्ठता तोडावी म्हणून या पद्धतीचे प्रयत्न चालले. मला असं वाटतं जेव्हा आपण लोकशाही म्हणतो तेव्हा ही कुठली काल आमच्या योगेश चिलेला असं कलम लावलं, काल आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला असेल की मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर गेले आणि काळे झेंडे दाखवले. याच्यामध्ये कुठल्या पोलिसाला मारहाण झाली हो? कुठलं कायदेशीर काम तिथे चाललेलं की त्याच्यात अडथळा निर्माण झाला? तरी त्यांना 353 कलम लावलं की त्यांचं बेल होऊ नये म्हणून. आणि याच्यासाठी खास मुख्यमंत्र्यांचे जे सुरक्षेचे जे इंचार्ज आहेत हे संध्याकाळपर्यंत पोलीस स्टेशनला बसून होते. ही लोकशाही आहे का? आज मला असं वाटतं राजकीय कार्यकर्त्यांचं, आज या तरुण मुलांचं अशा प्रकारे जर सरकार खच्चीकरण करत असेल तर त्यांनी हेही सुद्धा लक्षात ठेवा की आज जरी ते सरकारमध्ये असले तरी आयुष्यभर सरकारमध्ये नसणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब, आपणही विरोधी पक्षात होतात, आपणही आंदोलनं केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे मी आंदोलनं बघितलेली आहेत, तेही रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. त्यावेळेचं जर सरकार असं वागलं असतं तर आज या पदापर्यंत तुम्ही पोहोचला असतात का? मला असं वाटतं अशा आज राजकीय कार्यकर्ते जेव्हा हे आंदोलन करत असतात ना, तेव्हा आमचेही घरचे आम्हाला म्हणतात की तुला काय गरज आहे, पण एक समाजाचा आपण काहीतरी देणं आहोत. या समाजामध्ये सुधारणा घडली पाहिजे, सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. या सगळ्या ईर्षेने, या सगळ्या प्रेरणेनेही तरुण मुलं इथे उतरतात रस्त्यावर. त्यांचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ त्यामध्ये नसतो, हे कृपया आपण समजून घ्या. यातला प्रत्येक जणच आमदार, खासदार, नगरसेवक होतोच असं नाही. तरी सुद्धा त्या जिद्दीने ती लोक काम करत असतात, ती मुलं काम करत असतात, कारण त्यांना समाजाच्या प्रति प्रेम असते, आपुलकी असते. आज जेव्हा गुन्हे दाखल होतात तेव्हा त्या मुलांचेही पासपोर्ट त्यांचे होत नाहीत, सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना काम मिळत नाही कारण गुन्हे दाखल आहेत. हे सगळं माहीत असूनही जेव्हा आज 2 दिवसांनी गणपती आहेत, हे योगेश, भावेश आणि गणेश यांना माहीत असूनही ते या आंदोलनात उतरले. त्यांची जी भावना होती ती या देशासाठी होती, या महागाईच्या विरोधात होती, या जनतेसाठी होती. आज बरेच लोक आमच्या दादरमधलेही मला सांगतात, अरे संदीप, त्या तिथे दादर स्टेशनला फेरीवाले वाढलेत, काय करताय? माझा त्या लोकांनाही एक विनंती आहे की आपणही या फेरीवाल्यांकडनं वस्तू विकत घेऊ नये, त्यांची वाढ आपणही रोखावी. याच्यासाठी सगळ्यांचा सहभाग गरजेचा आहे. एका राजकीय कार्यकर्त्यामुळे किंवा एका राजकीय पक्षामुळे या गोष्टी बंद होणार नाहीये. ते प्रयत्न निश्चितपणे करतायत त्यांच्या. आज आम्ही हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत, आम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल केलेली आहे. उद्या रोज उठून फेरीवाल्यांना मारायचं, केसेस घ्यायच्या आणि ते केसेस सोडवायच्या. त्या राजकीय कार्यकर्त्यांना, त्यांच्या घरच्यांनाही त्याचा त्रास होतो, हेही जनतेने इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे जनतेच्या पाठिंब्याशिवाय या गोष्टी होऊ शकत नाही. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्याला सुद्धा विनंती करतो की आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय, पण याच्यामध्ये आपली साथ अत्यंत गरजेची आहे. आणि मला 100% आशा आहे की आपण ही साथ आम्हाला द्याल. याच्या आधी आपण दिलेली आहे. कृपया याच्यामध्ये गैरसमज आपण करून घेऊ नये की आता फेरीवाले मनसे मुद्दा विसरले का नाही. आम्ही तो मुद्दा लावून धरतोय, धरणार आहोत. आम्ही याच्यासाठी कोर्टामध्ये गेलेलो आहे. शेवट अधिकाऱ्यांना ज्यांना आपण पगार देतो, आज आपण कर भरतो महानगरपालिकेत, अधिकाऱ्यांना पगार कुठला मिळतो? आज आपण महानगरपालिकेत कर भरतो, त्यातनं अधिकाऱ्यांना पगार मिळतो. आज तो तुम्ही कर भरता म्हणून त्या अधिकाऱ्यांना पगार मिळतो. मग ज्यांना पगार मिळतो त्यांचं काम नाही ते फेरीवाले आठवणे का? ते फक्त हप्ते घ्यायलाच जन्माला आलेले आहेत. याचा जाब जोपर्यंत आपण जनता आमच्या बरोबर येऊन विचारत नाही तोपर्यंत या अधिकाऱ्यांना जाग येणार नाही. आज आम्ही ठरवलंय, आम्ही आज मुद्दाम हायकोर्टामध्ये गेलेलो आहोत याच्या विरुद्ध, की आजही फेरीवाले बसतात याच्या विरुद्ध मुद्दाम हायकोर्टात गेलेलो आहोत. कारण आता आम्ही जेलमध्ये जाणार नाही, आम्ही अधिकाऱ्यांना जेलमध्ये पाठवणार हे आम्ही धरलेले आहे. त्याच्यासाठी वाटेल ती कायदेशीर लढाई करायची, संघर्ष करायची आमची तयारी, आणि तो आम्ही करणार आहोत. माझी आपल्या सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे की या लढ्यामध्ये आपण सर्वांनी आम्हाला साथ द्यावा. योगेश, गणेश आणि भावेश
हे गणपती उत्सवासाठी घरी यावेत यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावं. हा व्हिडिओ आपण इतका शेअर करावा की तो मुख्यमंत्र्यांपर्यंत जावा आणि जेणेकरून मुख्यमंत्र्यांना बाप्पा सुबुद्धी देव आणि ही मुलं घरी परतो ही एक सदिच्छा इथे व्यक्त करतो. आणि मला ज्या लोकांनी आपण ऐकलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपले काही प्रश्न असतील आपण जरूर मला सांगावे. भाजपची हिटलरशाही चालू आहे का, हा एक प्रश्न आहे साहेब. आणि ती हिटलरशाही आपण कशी मोडून काढणार? निश्चितपणे जरी जेव्हा आपण बघितलं असेल, आज जर जर्मनीचा आपण इतिहास बघितला तर आज ज्या पद्धतीने तुम्ही युट्यूबवर सुद्धा आहे एक हिटलर करिअर नावाची एक सिरियल आहे त्याच्यामध्ये बघा, तर हिटलरनी सत्तेत येण्यासाठी जे जे मार्ग अवलंबलेले आहेत, मग लोकांना भूलथापा देणं, अशाच पद्धतीची कायदे जे लोक त्याला विरोध करत होते त्यांना तुरुंगात डांबणं, या पद्धतीच्याच गोष्टी आज होत आहेत. आज जर ही हिटलरशाही मोडायची असेल तर आपण जागृत राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या 2019 मध्ये लोकशाहीचाच विजय कसा होईल त्याच्यासाठी आपण सर्वांनी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.